क्रमांक 2 ज्याचं नाव आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी. या घटकांतर्गत आपण पृथ्वीचं व चंद्राचं परिवलन आणि परिभ्रमण याचा अभ्यास याच्या अगोदरच्या पाठामध्ये केलेला आहे. तर मला पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय हे कोण सांगतो? सांगतो. ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. छान. आणि पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण आपण पाहिलं. याच पद्धतीने चंद्र स्वतःचं परिवलन आणि परिभ्रमण कक्षेमध्ये फिरत असतो. चंद्र आणि पृथ्वीची परिवलन आणि परिभ्रमण कक्षा ही कशी असते? भावना? लंबवर्तुळाकार. व्हेरी गुड. कशी असते? लंबवर्तुळाकार. मग हे परिवलन आणि परिभ्रमण करत असताना चंद्र, सूर्य व पृथ्वी हे एका ठराविक स्थितीमध्ये एका सरळ रेषेमध्ये येतात. मग ज्या वेळेस इथं बघा ह्याच्या प्रतिकृती आपण तयार केलेल्या आहेत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या. हे तिघजण एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. अशा वेळेस जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला म्हटलं जातं ग्रहणे. त्या स्थितीला काय म्हटलं जातं? ग्रहणे. तर आता आपण जो उपघटक पाहणार आहोत त्याचं नाव आहे ग्रहणे. कोणता उपघटक? ग्रहणे. ग्रहणे. ग्रहणाचे दोन प्रकार पडतात. पहिला सूर्यग्रहण. पहिला सूर्यग्रहण व दुसरा प्रकार चंद्रग्रहण. तर आज आपण सूर्यग्रहण व चंद्रग्रहण हे कोणत्या स्थितीमध्ये आल्यानंतर होतं? अवकाशामध्ये कोणत्या स्थितीमध्ये आल्याच्या नंतर चंद्र, सूर्य व पृथ्वी हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होतो याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. तर चंद्र हा ज्यावेळेस परिवलन परिभ्रमण करत असतो त्यावेळेस तो स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो. मग फिरता फिरता ज्यावेळेस हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. चंद्र हा या ठिकाणी आपण प्रतिकृती तयार केलेल्या आहेत की मध्यभागी आता आलेला आहे तो चंद्र. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कोण आला? चंद्र. की ज्यामुळे चंद्राची सावली ही पृथ्वीवरती पडते. त्यामुळे पृथ्वीवरून सूर्याचा प्रकाश हा दिसत नाही. तो पृथ्वीवरती सर्वत्र अंधार पडतो. चंद्राची सावली ही दोन प्रकारे पडत असते. एक दाट सावली आणि दुसरी वेगळ सावली. त्याच्यावरून सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. तर सूर्य ज्यावेळेस चंद्रामध्ये येतो त्यावेळेस सूर्य हा झाकलेला दिसतो. अशा वेळेस जी स्थिती निर्माण होते की सूर्य, चंद्र व पृथ्वी हे सरळ रेषेत येतात त्यावेळेस या स्थितीला अवकाशामध्ये अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर या स्थितीला म्हटलं जातं सूर्यग्रहण. या स्थितीला काय म्हटलं जातं? सूर्यग्रहण. लक्षात येते मध्ये कोण येत आहे? आता यानंतर असंच परिभ्रमण करत असताना सूर्य हा जागेवरती असतो. आता मध्ये येते ती पृथ्वी. ज्या वेळेस चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते त्यावेळेस जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला म्हटलं जातं चंद्रग्रहण. आता पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्र आपल्याला झाकलेला दिसतो. मग ज्या वेळेस पृथ्वीमध्ये येते सूर्याच्या आणि चंद्राच्या त्या सूर्याचा प्रकाश हा चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा स्थितीला म्हटलं जातं चंद्रग्रहण. सूर्यग्रहण हे नेहमी अमावास्येला होतं तर चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेला होतं. पण प्रत्येकच अमावास्या आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण सूर्यग्रहण होत नाही. आता याची प्रत्यक्ष कृती आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आपण सगळे मैदानावर जाऊया चंद्रग्रहण सूर्यग्रहणाची स्थिती करण्यासाठी. चल. मी एक उपक्रम चालू केला होता. उपक्रमाचं नाव आहे सूर्य, चंद्र, पृथ्वी यांची स्थिती. मी आहे सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. मी आहे पृथ्वी. ज्याच्यामध्ये आपण राहतो ती म्हणजे आपली पृथ्वी आणि पृथ्वी हे ग्रह आहे. मी आहे चंद्र. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्याला 24 तास म्हणजे 1 दिवस लागतो. आणि जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला 365 किंवा 366 दिवस म्हणजे 1 वर्ष लागते. सूर्य हा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीमध्ये चंद्र येतो जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण आणि जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो
इकडे अलीकडे. बरं. अरे या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे की सूर्य हा जागचा हललेला नाहीये. सूर्य हा जागेवरती असतो. हलणारे फक्त कोण असतात? पृथ्वी आणि चंद्र. मग ज्यावेळेस पृथ्वी आणि चंद्र यांचं परिवलन परिभ्रमण चालू असतं त्यावेळेस ते लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात, एकमेकांच्या भोवती फिरतात. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी हे स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात. चंद्र सुद्धा अप्रत्यक्ष जरी तो पृथ्वीचा उपग्रह असला तरी सुद्धा तो स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो ना. अप्रत्यक्षरित्या तो कोणाभोवती फिरत असतो हे पाहिलं आपण आता. एक 2 वेळा अशा येतात की ज्या वेळेमध्ये पृथ्वी ही मध्ये असते, बरोबर आहे की नाही. मग पृथ्वी ही ज्यावेळेस सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळेस पृथ्वी मध्ये आल्यामुळे अंधार पडतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पोहोचू शकत नाही. मग त्यावेळेस जे ग्रहण होतं ते कोणतं होतं? कोणतं ग्रहण होतं पृथ्वीमध्ये आल्यामुळे? चंद्रग्रहण. कोणतं ग्रहण होतं? चंद्रग्रहण. बरं, अजून एक स्थिती आपण पाहिली की ज्या वेळेस चंद्र हा मध्ये येतो, पृथ्वी ही. आता सूर्याने जागा बदलली का? जागा फिरता फिरता कोणी बदलली? चंद्र आणि पृथ्वीने. सूर्य आपला जागेवरती आहे. मग आता मध्यभागी कोण आलं बरं सूर्य आणि पृथ्वीच्या? चंद्रमध्ये आला. चंद्रमध्ये आल्यामुळे काय झालं? सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही. मग पृथ्वीवर काय पडला? अंधार. मग पृथ्वीवर अंधार पडला म्हणजेच त्यावेळेस ग्रहण झालं. आणि हे ग्रहण असतं ते कोणतं ग्रहण? कोणतं ग्रहण? मग आता ग्रहण शिकलो आपण दोन्ही पण. सूर्यग्रहण हे नेहमी